चला आज खमंग झणझणीत थालीपीठ करूया आणि त्यासाठी मी पहिलं ठेचा करून घेते. हा आपण खलबत्त्यातही ठेचा करून घेऊ शकतो, पण मी मिक्सरला लावून घेणार आहे. आणि त्यासाठी मी 1 इंच आल्याचा तुकडा, एकच मिरची ॲड केली आहे. तुम्ही 2 ते 3 मिरच्या टाकू शकता. लहान मुलं खाणारी आहेत म्हणून मी एकच मिरची ॲड केली आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर टाकून मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर हे थालीपीठचं पीठ घेतलं आहे मी. थालीपीठच्या पिठामध्ये हे थालीपीठचं पीठ कुठच्याही आपल्या होलसेल दुकानात विकत मिळतं किंवा तुम्ही घरीही बनवू शकता. त्यासाठी बेसन पीठ, ज्वारी, बाजरी पिठं सगळी ही आपली मिक्स असतात, त्यामुळे हे हेल्दी पीठ आपण म्हणतो. ते पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा आहे, धना पावडर, जिरा पावडर, मालवणी मसाला आणि जो आपण ठेचा बनवला आहे किंवा जे आलं लसूण पेस्टसारखा जो आपण चटणी काढली आहे ती आतमध्ये टाकून मस्त पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप छान आणि खमंग थालीपीठ बनतं हे. त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रासाठी तीळ किंवा काही तुम्हाला अजून ॲड करायचं असेल वेगळा मसाला तर तुम्ही ॲड करू शकता. आणि हे मस्त आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओल्या रुमालावर हे अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे. पाण्याचा हात मध्ये मध्ये लावून घ्यायचा आहे आणि चांगलं थापून घ्यायचं आहे पातळ. आणि त्यानंतर मध्ये मध्ये भोकं पाडून घ्यायचे आहेत त्याला. आपल्या बोटाने त्याला भोकं पाडून घ्यायचे आहेत. खूप छान थालीपीठ बनते. मंद आचेवर आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे. तेल टाकून किंवा तूप टाकूनही तुम्ही भाजून घेऊ शकता हे थालीपीठ. आणि दहीसोबत प्रचंड टेस्टी लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. कसं झालं आहे कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं पॅनवर ते थालीपीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान एक साईड भाजली की दुसऱ्या साईड आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलं आहे मी. तुम्ही तूपही वापरू शकता. तूप हेल्दी तर तूपही तुम्ही वापरू शकता. खूप टेस्टी लागतं आहे थालीपीठ. हे बघा अशा प्रकारे आता आपण दुसऱ्या साईडनेही तसंच भाजून घेणार आहोत. जसं मी दाखवलं आहे ना तसं तुम्ही दुसऱ्या साईडनेही छान भाजून घ्या. थालीपीठ हा एक पारंपरिक जुना आपला पदार्थ आहे जो खूप शरीरासाठी आपल्या हेल्दी आहे. दहीसोबत तर खूप टेस्टी लागतो. कुठे बाहेर जायचं असेल आपल्याला तर हा खराब न होणारा पदार्थ थालीपीठ आहे. दहीसोबत तुम्ही ते ट्रॅव्हलिंगमध्ये खाऊ शकता किंवा कुठे मुलांना स्कूलमध्ये टिफिनमध्ये द्यायचं आहे किंवा आपल्याला स्वतःलाही घेऊन जायचं आहे तर तो ऑप्शन म्हणून खूप छान आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. हे आपलं थालीपीठ तयार झालं आहे. मस्त खमंग भाजलं आहे आणि ते आता मुलांना मी सर्व करणार आहे. तुम्हीही करा आणि कसं झालं आहे मला सांगा. थँक्यू.